नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. आजच्या व्हिडिओचं टायटल आहे व्हॉट इज मीन बाय बिल्डिंग एस्टिमेट, पर्पज ऑफ एस्टिमेट आणि डाटा रिक्वायर्ड फॉर एस्टिमेट. या तीन गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, एस्टिमेटलाच मराठीमध्ये म्हटलं जातं अंदाजपत्रक. आणि म्हणून अंदाजपत्रक म्हणजे काय, अंदाजपत्रक तयार करण्याकरिता कोणत्या गोष्टींची गरज आहे आणि अंदाजपत्रकाचा उद्देश काय आहे, या तीन मुद्दे आपण पाहणारच आहोत. तर हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा व आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करण्याकरिता विसरू नका. चला तर पाहूया व्हॉट इज मेंट बाय एस्टिमेट. प्रथम आपण डेफिनेशन पाहूया. इट इज द प्रोसेस ऑफ फाइंडिंग आउट द प्रोबेबल कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन बिफोर हँड विथ द हेल्प ऑफ वर्किंग ड्रॉइंग, करंट रेट अँड स्पेसिफिकेशन आर कॉल्ड ॲज एस्टिमेट. संकल्पित बांधकाम सुरू करण्याअगोदर काढलेला अंदाजित खर्च म्हणजेच त्या बांधकामाचे एस्टिमेट होय. आता आपण डाटा रिक्वायर्ड फॉर एस्टिमेट पाहूया. पहिला डाटा आहे वर्किंग ड्रॉइंग. वर्किंग ड्रॉइंग कन्सिस्ट प्लॅन, इलेव्हेशन, सेक्शन, शेड्यूल एक्सेट्रा. दुसरा घटक आहे करंट रेट, प्रेझेंट मार्केट रेट ऑफ ईच अँड एव्हरी आयटम. नंबर 3 आहे स्पेसिफिकेशन. Specification are the written instructions for the quality of work and material. लेखी सूचना असतात स्पेसिफिकेशन, प्रत्येक आयटम वाईज असतात. त्याशिवाय आपल्याला ह्या तीन घटक असल्याशिवाय आपण डिटेल एस्टिमेट करू शकत नाही. आता आपण एस्टिमेट का करायचं, एस्टिमेटचा उद्देश काय आहे, पर्पज ऑफ एस्टिमेट बद्दल बोलूया. तर पहिला उद्देश आहे एस्टिमेट दी कॉस्ट अँड अरेंज द मनी. खर्चाचा अंदाज घेणे व पैशाची व्यवस्था करणे हा पहिला उद्देश आहे. दुसरा उद्देश आहे फायनान्शियल कंट्रोल व्हाईल स्टार्टिंग वर्क. काम सुरू असताना आर्थिक नियंत्रण करणे. तिसरा उद्देश आहे ऑब्टेनिंग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल अँड टेक्निकल अप्रुव्हल फॉर कन्स्ट्रक्शन. बांधकामाची प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मंजुरी मिळवण्यासाठी एस्टिमेटची गरज आहे. नंबर 4 प्रिपरेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट डॉक्युमेंट. कॉन्ट्रॅक्ट साठी हे महत्वाचं कागदपत्र आहे मित्रांनो एस्टिमेट. आणि 5वा आहे डिटरमाइनिंग द अप्रॉक्सिमेट ड्युरेशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्टचा अंदाजे कालावधी निश्चित करण्याकरिता एस्टिमेटचा उपयोग आहे. 6वा उपयोग आहे प्रिपरेशन ऑर चेकिंग ऑफ इंट्रीम अँड फायनल बिल ऑफ वर्क. कामाची अंतरिम व अंतिम बिले तयार करणे किंवा तपासणे. 7वा उपयोग आहे मटेरियल, लेबर, मशिनरी एक्सेट्रा फॉर कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड क्रिएटिंग ए शेड्यूल. बांधकामाच्या नियोजनासाठी मटेरियल, कामगार, यंत्रसामुग्री इत्यादींची अनुसूची तयार करणे. नंबर 8 क्वांटिटी ऑफ मटेरियल अँड लेबर रिक्वायर्ड फॉर दी वर्क. कामासाठी आवश्यक मटेरियल व कामगार यांची क्वांटिटी काढणे. 9वा उपयोग आहे टू एस्टिमेट द मटेरियल टू बी सप्लाइड टू दी कॉन्ट्रॅक्टर. कॉन्ट्रॅक्टरला पुरवल्या जाणाऱ्या मटेरियलचा अंदाज करण्याकरिता एस्टिमेटचा उपयोग आहे. आता दुसरा पार्ट मध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ एक्झिस्टिंग कन्स्ट्रक्शन एस्टिमेट. अस्तित्वात असलेल्या बांधकामाच्या एस्टिमेटचा उद्देश आता आपण पाहतो. पहिला उद्देश आहे सेटिंग स्टँडर्ड रेट ऑफ रेंट. प्रमाणित भाडे स्टँडर्ड रेट प्रमाणे ठरवणे. दुसरा उद्देश आहे बाईंग और सेलिंग बिल्डिंग. इमारतीची खरेदी किंवा विक्री करण्याकरिता. तिसरा उद्देश आहे प्रिपरेशन ऑफ टॅक्स शेड्यूल. कर अनुसूची तयार करणे. आणि 4था उद्देश आहे टू व्हॅल्युएशन ऑफ द बिल्डिंग और कन्स्ट्रक्शन. इमारतीचे किंवा बांधकामाचे मूल्यमापन करणे. आणि 5वा आणि लास्ट उद्देश आहे टू गेट इन्शुरन्स फॉर बिल्डिंग और कन्स्ट्रक्शन. इमारतीचा किंवा बांधकामाचा विमा उतरवण्याकरिता एस्टिमेटचा उपयोग आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. थँक्यू, धन्यवाद.